नमस्कार सगळ्यांना. आज मी चिकन बनवणार आहे. त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. गॅस पेटवून घेऊया. त्याच्यावर कांदे भाजणार आहे मी. कांदे 3 घेतलेले ते कांदे भाजून घेऊया. अद्रक लसूणचं पेस्ट बनवून घेते, कारण चिकन शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये टाकावं लागेल आपल्याला. कांदे आपले भाजून झालेले आहेत. एका बाजूला गॅस पेटवून घेऊ आणि त्याच्यावर कुकर ठेवू. धुतलेलं चिकन आपण आता कुकरमध्ये ॲड करून घेऊया. एका बाजूला खोबरं भाजून घेते मी मसाला बनवण्यासाठी. चिकन हलवून घ्यायचं आहे. चिरलेला कांदा टाकायचा, अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं, त्याच्यानंतर हलवून घ्यायचं. हळद टाकून घेऊ. 2 ग्लास पाणी टाकून देऊ त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी आणि मीठ टाकून घेऊया 1 चम्मच. हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर. मसाला बनवण्यासाठी कांदा, खोबरं, अद्रक लसूण असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. चिकन आपलं शिजलेलं आहे बघा तुम्ही. आता गॅसवर कढई ठेवू. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया भाजी बनवण्यासाठी. एका वाटीमध्ये 3 चम्मच लाल मिरची, चटणी, 1 चम्मच मसाला आणि 1.5 चमचा हळद टाकू. एव्हरेस्ट मसाला टाकून देऊ आपण, चिकन मसाला. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये वाटलेला मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून देऊ आणि हलवून घेऊया. आणि चटणी ॲड करून घेऊ. आता मसाला भाजीपर्यंत आपण असा हलवत राहायचं आहे. आपला मसाला भाजून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन ॲड करून घेऊ. चमच्याने हलवून घ्यायचं. चिकन ॲड करून झाल्यावर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये मी सुकलेली कोथिंबीर टाकलेली आहे. हे पाहू